अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, तरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी दोरी. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं. कलानीशमादापनोदार्थदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पण निवृत्तीनाथ ज्ञानदेव तुकाराम कुठं होतं? बरं. ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन. आज मुख्य म्हणजे भारत मातेला वंदन. आपण जिचे सुपुत्र सुकन्या म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि आज प्रजासत्ताक दिन 7/7 77वा बघता बघता तुमच्या आमच्या जन्माच्या जवळपासचे हे काळ असेल. थोडंसं काही जण आले असतील त्या स्वातंत्र्यामध्ये जन्माला, स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा, आणि काही आपण नंतर थोडे जन्माला आलेलो आहोत. पण आपलं भाग्य आहे की आपल्याला चांगला सगळा हे काळ पाहायला मिळाला, पारतंत्र्याचा काळ मिळाला. आणि आपली घटना घडली गेली. घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावर सुद्धा एक महाकाव्य रचलेलं आहे बरं का. तर आपण त्यांना वंदन करूया. ज्यांनी वंदे मातरम लिहिलं त्या बंकिमचंद्रांनाही वंदन करूया. आणि ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, आपल्या पूर्वीच्या सगळ्या धुरीणांनी
त्या मातेसाठी आपलं बलिदान केलेलं आहे त्या सगळ्यांना वंदन. आणि आपल्याला अशीच प्रेरणा मिळू देत की भारत मातेसाठी मला काहीतरी सेवा करायला मिळू देत, काहीतरी मला करण्याची संधी मिळू देत. आता खरं ते स्वातंत्र्याचं गाणं आहे, पण मला मगाशी उगाचच आठवत होतं आणि सकाळपासून ते फार छान आहे. एकच कडवं मी त्यातलं म्हणते. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, राष्ट्रदेवतांचे कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्रदेवतांचे. किती सुंदर रचलेलं एक एक गीत आहे खरं. तुम्हालाही कोणाला एखाद्याला काही व्यक्त करायचं असेल तर करा. मी मी माझ्या कविता पाठवली आजच्या कार्यक्रमासाठी. भारत माता. हो का? मग म्हणा आत्ता एक म्हणा. तुमच्या ह्याच्यावर पाठवलीये. नाही असू दे, आत्ता म्हणा तुम्ही. माझ्या मोबाईल मध्ये बर बर, वाचता येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नंतर बघतो आम्ही. मग चालेल चालेल. तुमचा तुम्ही वाचा आणि सांगा कशी वाटली ती. हो, पण ती माझ्या ह्याच्यावर पाठवली का वैयक्तिक का आपल्या वैयक्तिकला पाठवली? हो, वैयक्तिक पाठवली. बर बर, आता नंतर ते आता असं उघडता येणार नाही, बघते. हां चालेल, नंतर हे करते. चालेल. आता आपलं चौथं प्रकरण छान, ज्ञान आणि अज्ञान. आपल्या भारताचं खरंच परंपरा म्हणजे सकाळी महाराजांनी तर सांगितलंच आहे, पण ही संतांची भूमी आहे, ही सगळी वेदांची भूमी आहे आणि सगळी शास्त्र, सगळ्या कला, त्याचा आविष्कार आपल्या देशामध्ये झालेला आहे. आणि तो किती जणांनी म्हणजे हरण करण्याचा प्रयत्न केला, हे केला तरीसुद्धा ती मौखिक रीतीनं बरीचशी सगळी संपदा ही आपल्या इथं राहिलेली आहे. आणि हे राष्ट्रदेवतांचं आहे. आजच ऐकलं बघा की सगळे देव अशी अपेक्षा करतात की भारतभूमीत आम्हालाही जन्म मिळाला पाहिजे. सकाळी महाराजांनी सांगितलं आणि असे बरेच ठिकाणी असे उल्लेख येतात. म्हणून तर बरेच अवतारही आपल्या ठिकाणी झालेले आहेत. आणि ज्ञान अज्ञान जे प्रकरण आहे त्याच्या शेवटच्या ज्या 3 ओव्या, ते आता मला आठवत नव्हतं आज सकाळी थोडंसं, म्हणून त्याचा धावता आढावा घेऊया आणि एकूणच या प्रकरणात काय झालं ते आज पाहूया. पहिल्या म्हणजे दुसऱ्या प्रकरणावर आज कोणी बोलणार आहे? हो, मी सांगते. सांगा. हां, काल तुम्ही सांगितलं, आज माझी बारी आहे. बरं, ठीक आहे. आता ते ठरवत जा, आम्ही काही लक्षात ठेवत नाही. कारण त्यांनी 2 सांगितलं, आता माझा 3रा भाग. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मुडोनिया माया कंजरू, मुक्त मोती याचा ओगरू, जेजविता सद्गुरु निवृत्ती वंदू, असं 3रा श्लोक आहे. ज्ञानदेव म्हणतात, अविद्येच्या आड्राणात मायारूपी हत्ती, प्रचंड मोठे हत्ती वावरत असतात. त्या मायारूपी हत्तीच्या कळपात संसारिक जीव अडकतो आणि त्या हत्तीचा रस्ता अडवून ठेवतो. त्या हत्तीचा नाश सद्गुरू करतात आणि परमुक्तीचा आनंद मिळवून देतात. म्हणून मनाला शांती लाभते आणि त्यांच्यामुळे अज्ञानाच्या आड्राणात कधी शिरता येत नाही. आणि चैतन्याचा मोत्याचा चारा सद्गुरू देतात आणि आपल्यावर त्यांची कृपा दृष्टी राहते. धन्यवाद. खरंय. सद्गुरूंशिवाय, म्हणून गुरुशिवाय तरणं पाय नाही आपल्याला. आणि सद्गुरूंचं महत्त्व सगळ्या संतांच्या आयुष्यात किंवा सगळ्याच आपल्या
ज्या ज्या व्यक्ती मोठ्या होऊन गेलेल्या आहेत, विभूती झालेल्या आहेत, त्या सगळ्यांना चांगले गुरु लाभले. म्हणजे समर्थांना साक्षात श्रीरामच लाभलेले आहेत, शंकराचार्यांनाही लाभलेले आहेत. आणि प्रत्येकच आज मी तिसरी ओवी सांगितली, उद्या त्यांनी चौथी सांगा, हा हा परवाच्या दिवशी पाचवी सांगा. हा 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 छान छान सुंदर चांगलं सांगितलं अनुराधाताई. उद्या उर्मिलाताई ना, ठीक आहे. आता आपण थोडासा चौथ्याचा आढावा घेतो आहोत. सगळ्यांना चौथं प्रकरण ज्ञान आणि अज्ञान हे थोडं समजून घेताना थोडे कष्ट पडले किंवा असं वाटलं असेल. आता पुढचं जर सच्चिदानंद पदत्रय विवरण नावाचं आहे, पण त्याच्या अगोदर हे 41, 42, 43 या ओव्यांचा थोडा धावता आढावा घेते. आणि एकूणच या अध्यायात आपण या प्रकरणात काय काय शिकलो होतो, तुम्हालाही जे काही आठवत असेल ते तुम्ही सांगितलं तरी चालेल. आणि त्या 3 ओव्या त्या दिवशी घाईत मी घेतलेल्या होत्या, फक्त त्याच्यावरचं गिरवाणवाणी किंवा अन्य जे संपादक आहेत, ज्यांनी टीकाकार आहेत, भाष्यकारक आहेत, त्यांचा थोडासा आपण आढावा घेऊयात. की जोपर्यंत निद्रा आणि जागेपण हे ज्ञानदेवांनी खूप वेळा आपल्याला समजावून दिलेलं आहे की जोपर्यंत झोप आहे तेव्हा जागेपण कळत नाही. म्हणून ती ओवी पुन्हा, निदेचे नाही पण निमाली आही जागेपण, असी जे का नेणं कोणी न होऊ नि जैसे. याच्यावरचा आपण धावता आढावा घेतला होता, पण पुन्हा एकदा थोडंसं बघूया की जागं झाल्यावर मात्र झोपेचं अस्तित्व नेमकं काय होतं याची स्मृती होते. आणि जागेपण म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळतं. पण जो सदैव जागा आहे त्याला निद्रा म्हणजे काय हे कसं कळणार. जो आत्मा सतत 24 तास अहोरात्र म्हणतो ना आपण, अहोरात्र जो कार्यरत आहे, जो जागा आहे, त्याला ही निद्रा आणि जाग कशी कळणार. आणि जागेपण म्हणजे माहिती नाही त्याला, आणि निद्रा म्हणजे काही माहिती नाही. आणि आपल्या दृष्टीने निद्रेच्या स्मृतीवर आधारित आपलं जागेपण असतं. अगदी दिवसासुद्धा आपण काही वेळ थोडीशी विश्रांती घेतो आणि मग आपल्याला एकदम ताजंतवानं वाटायला लागतं. आणि जो सदैव जागाच असतो त्याला जागेपणाची कधीच जाणीव होणारच नाही. काही जण म्हणतात ना, आम्हाला माहितीच नाही एखादी गोष्ट, जशी पदार्थ चाखण्याची माहिती नसते तसं काही जण म्हणतात की आम्हाला ही गोष्ट माहितीच नाही. तसा हा आत्मा काय म्हणणार की आम्हाला माहितीच नाही निद्रा कशी असते किंवा हे. किंवा दिव्याला काय माहिती आपल्याजवळ प्रकाश आहे. मग आत्मा हा सतत जागा आहे, आत्म्याला निद्रा ठाऊक नाही. थोडक्यात अस्तित्वाची जाणीव नसली तरी अस्तित्व नाही असंही त्याचं म्हणता येत नाही. अस्तित्व हे अस्तित्वानंच नांदत असतं, फक्त मर्त्य जीवाला त्याची जाणीव नसते. आणि का भूमीठ कुंभ ठेविजे, तैस कुंभता आपजे, तै तो नेलिया म्हणजे तेणे विण. आता हेही उदाहरण आपण पाहिलेलं आहे की जमिनीवर आपण कुंभ ठेवला तर ती जमीन सकुंभ होते, आणि कुंभ उचलून नेला तर ती निकुंभ होते. म्हणजे सकुंभ आणि निकुंभ हे जमिनीचे कुंभाशी रत होणं आहे. पण भूमी ही भूमीच असते. कुंभ ठेवला काय, कुंभ काढला काय. तसं आत्म्याशी बाकीचं किती जणांचाही संपर्क आला तरी आत्मा हा जसा आहे तसाच असतो, शुद्धच असतो. कुंभ भूमीला स्पर्शही करत नाही, तेव्हा भूमी शुद्ध स्वरूपातच होती. कुंभ उचलून नेला तरी ती जशी होती तशीच असते. तसं ज्ञान आणि अज्ञान विरहित शुद्ध ज्ञान हे आपल्या ठिकाणी नांदत असतं, आणि ते आत्म्याचं चोख स्वरूप आहे असं ह्या 3 ओव्यामध्ये सांगितलेलं आहे. साखरे महाराज म्हणतात की मूळच्या निर्मळ आकाशाच्या ठिकाणी, ते अगदी 38-39 पासूनच मी थोडा घेतला आहे तो हे, की मूळ आकाशाच्या ठिकाणी, निर्मळ आकाशाच्या ठिकाणी अन्य वस्तूच्या संबंधानं त्याच व्याप्तीचा बिघाड झाला तरी ते आपल्या स्वरूपाने तसंच असतं. आकाशातही काहीच भेद होत नाही, परंतु पाहणाराच असते तसे दिसत नाही. म्हणजे व्याप्ती बिघडल्यासारखं दिसतं आपल्याला. आकाशात सतत काहीतरी वेगळेपणा दिसत असतो. तसंच दुसरा दृष्टांत दिलेला होता झऱ्याचं पाणी. तर झऱ्याचं स्वच्छ पाणी आपल्या ठिकाणीच असताना ते दुसऱ्याला दिसत नाही, पण पाणी पाणीपणानंच असतं. म्हणजे
झरा आहे, पण तो आपल्याला जेव्हा त्यातला गाळ काढून किंवा वाळू बाजूला करून दिसतो त्यावेळेला दिसतो. झरा मूळ जागी असतोच. तसंच आत्मस्वरूपाच्या बाजूनं पाहिलं तर आहे नाही किंवा आहेपणा नाहीपणा हा सोडून आत्मा असणेपणानेच आहे, म्हणजे आहेच. आत्मा आहे एवढंच त्याच्या बाबतीत फक्त आपण विधान किंवा त्याची जाणीव ठेवायची. आणि 41 पासून पुन्हा साखरे महाराज म्हणतात की निद्रेच्या समाप्तीनंतर किंचित जागृतीचं ज्ञान असतं. तेही ज्ञान गेल्यानंतर मग निद्राही नाही आणि जागेपणही नाही. निद्रा जागेपणाहून विलक्षण एक जागेपणा असतो. त्या जागेपणाचं भान नसतं, म्हणजे सतत आपण आहोत हे आपल्याला जाणीवच नाही. आपण या दोन गोष्टी आपल्याला जाणवतात की मी झोपलेलं होतो ते आपल्याला जागं झाल्यावर पुन्हा काही आठवत नाही, आणि जागे असताना निद्राचं काही आठवत नाही, निद्रेमध्ये जागृतीचं काही आठवत नाही. त्या कुंभाचं उदाहरण सगळ्यांनी सारखंच सांगितलेलं आहे, आता आपल्याला तेही कळलेलं आहे. फक्त सकुंभ आणि निकुंभ हे शब्द आपल्या लक्षात जरा ठेवायचे की हे दोन्ही भाग भूमीला स्पर्श करीत नाहीत. त्यावेळी भूमी जशी शुद्ध असते तसंच ज्ञानाज्ञान सकल धर्म विवर्जित शुद्ध शब्दातीत इतके त्याला विशेषणं लावलेली आहेत. आत्म्याचं चोख स्वरूप आहे. आत्मा या सगळ्याच्या पलीकडचं आहे, ज्ञानाच्या अज्ञानाच्या पलीकडं आहे. कुठलेही धर्म त्याला नाहीत, म्हणून सकल धर्म विवर्जित असा आत्मा आहे. आणि हेच आत्म्याचं ज्ञान आपल्याला समजून म्हणजे करून घ्यायचं आहे. आणि वामनराव देशपांडे आत्ता सांगितलं होतंच मी की झोप आहे तोपर्यंत आहे आणि तोपर्यंत जागेपणाचं काय ते आपल्याला कळत नाही वगैरे ते सांगितलं. आता खंदारकरही तेच सांगतात की निद्रेचा नाहीपणा म्हणजेच अभाव, म्हणजे अभाव झाला आहे. अर्थात झोप संपली तसंच झोपेच्या सापेक्ष असलेला सुरुवातीला स्वाभाविकपणे उत्पन्न होणारा जागेपणा, म्हणजे मी जागा आहे, ही आपल्या बाबतीत सापेक्ष म्हणजे अपेक्षेनं आपण ह्याच्यापेक्षा ते हे जे म्हणत असतो नेहमी, तीच संकल्पना इथे त्यांनी सांगितलेली आहे की जो अभिमान आहे तो आता नष्ट झालेला आहे. ज्या वेळेला मीपणा संपतो, सकाळी सांगितलं महाराजांनी की दोन गोष्टी, अहमपणा संपला पाहिजे. आपलं अज्ञान म्हणजे काय आहे, सगळं आपण अहमनी व्यापलेले आहोत. तर अज्ञानीहून अर्थात जागृतीचं विस्मरण होऊन राहणं. झोप संपली आहे, सुरुवातीला मी जागा झालो असा प्रत्यय येतो, पण तो सुद्धा थोड्याच कारणापुरता असतो, थोड्याच काळापुरता नष्ट झालेला असतो. आणि अशा अवस्थेत जागृतीच्या ज्ञानाच्या व्यवहारा वाचून स्वरूपभूत जागृतीविषयी नेणं म्हणजे अज्ञान. स्वरूपाचं मात्र आपल्याला अजूनही अज्ञान असतं किंवा विस्मरण झालेला असतो. आणि म्हणून आपण असी जे का म्हणजे असतो का, अर्थात ज्ञानातीत जागृतीची जशी सत्ता असते तशी वृत्तीज्ञान आणि अज्ञान यांचा आश्रय आणि विषय या दोन भागा वाचून ज्ञानमात्र भागाची स्वतंत्र सत्ता असते. खंदारकरांची भाषा थोडीशी जड आहे, आपण जास्त खोलात शिरायला नको. आपल्याला विषय समजलेला आहे की जागृती आणि निद्रा याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आत्मज्ञान हे समजून घ्यायचं आहे. ते आता साधारण समजायला लागलं आहे किंवा जाणीव व्हायला लागलेली आहे. आणि जसं भूमीला कुठलेच विशेषणं लागत नाहीत, म्हणजे तुम्ही कुंभ ठेवला आहे म्हणा, निघून गेलं, काढून टाकलं आहे म्हणा, भूमी ही भूमीच राहते. तसं परमात्मा किंवा आत्म्याचं जे स्वरूप आहे त्याला कुठलेही विशेषणं नाही, सगळ्याच्या पलीकडं तो गेलेला आहे किंवा तो सगळ्याच्या पलीकडं आहे. गेलेला म्हणजे सर्वातीत आहे. गिरवाण अनुभवातलं यथा जाग्रत सुप्तिसंधौ यो भाव समुपद्यते वृत्त्यंकुरं विना कश्चित् वाचा वक्तुमगोचरः. जागृती सुप्ती या दोन्हीचा संधिकाळ किंवा या दोन्हींचा एकत्रीपणा
हा भाव जेव्हा उत्पन्न होतो त्यावेळेला वृत्तीचा अंकुर निर्माण होत नाही, कुठलीच वृत्ती निर्माण होत नाही. आणि काचित वाचा वक्तुम अगोचरः, वाणीने तेच काही सांगता येत नाही. 42 मध्ये म्हटले, भूमी संस्थापिते कुंभे सकुंभासाभिगच्छते अपनीते तथा कुंभे कुंभासैव भण्यते. आता हे संस्कृतमध्ये असलं तरी तीच कल्पना सांगितलेली आहे की ज्या वेळेला घट ठेवलेला आहे त्याला सकुंभ म्हणतात आणि घट निघून काढल्यानंतर पृथ्वीला अकुंभ म्हणलेलं आहे त्यांनी. अकुंभासैव, काहींनी निकुंभ शब्द वापरलेला. आणि 43 मध्ये म्हणले, परम त्वेतद्वय भूमे रंगेन स्पृशती स्वयं तद्वच्छुद्धतमं शांतं स्वयं ज्योती स्वरूपकम. जसं भूमीला कुठलाच हे लागत नाही, कुंभ असला तरी कुंभाचा स्पर्श तिला होत नाही आहे, कुंभ काढला म्हणून अस्पर्श नाही आहे, तसंच शुद्ध सत्व किंवा आत्मतत्व जे आहे त्याच्या ठिकाणी शांत आणि ज्योतिस्वरूप असं ते आहे, त्याला दुसऱ्या कुठल्याही याची बाधा होत नाही. अभंग ज्ञानेश्वरीने अमृतानुभवमध्ये स्वरूपानंद म्हणतात, झोपलो मी ऐसे नसे जे स्मरण. हे अगदी लगेच लक्षात येतं. झोपलो मी ऐसे नसे जे स्मरण, जाताची गळून झोपे माझी. ते झोपेतच गळून जातं, मी झोपेत आहे हे. आणि जागा झालो ऐसी आठवण, आणि जागा झालो ऐसी आठवण, होय झोपेतून जाग येता. आता जागा झालो की आपण झोपेतून जागा झालो की आपल्याला आठवण येते. होय झोपेतून जाग येता, लोपोनी ती दोन्ही. आणि ह्या दोन्ही गोष्टी लोप पावतात. मूळ जागेपण स्वभावे करोन ऐसे जैसे. मूळ जागेपण म्हणजे अगदी ज्याला शुद्ध जागृती म्हणून शुद्ध जागेपण, की तिथं झोपेचा किंवा जागेपणाचा काहीही अंश नसतो. आता 42 मध्ये म्हणतात, किंवा भूमीवरी जेथे असे कुंभ बोलवी सकुंभ भूमीसी त्या. आता जे पाहिलं कुंभ सकुंभ तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि तेथोनी तो घेताची का वेत. घेताची काढीत म्हणजे घेतला आणि काढला. निकुंभ म्हणून नाव देती. घेताची म्हणजे काढून घेतला तरी त्याला निकुंभ म्हणतात. सकुंभ निकुंभ कैसे म्हणो कोणी, संबंध सोडोनी दोन्ही ते. ठाईच तो भूमी स्वभावता आहे, तैसीच तो आहे आत्मवस्तू. भूमी जशी स्वभावता आहे तशीच राहते, तशीच आत्मवस्तूसुद्धा तशीच राहत असते. तिच्यावर कशाचाही कोणी आलं काय गेलं काय काही कशाचाही परिणाम होत नाही. वस्तू स्वयमेव आहे नाही दोन्ही, मिळोनी हे भाव गिळोनी हे भाव. वस्तू स्वयमेव ज्ञप्ती मात्र. त्या दिवशी ताईंनी विचारलं होतं ज्ञप्ती मात्र. वस्तू म्हणजेच परमात्मा वस्तू किंवा परब्रह्म, आणि ते ज्ञप्ती मात्र आहे म्हणजे ते स्वतःच ज्ञानस्वरूप आहे. आणि वि. कुलकर्णी म्हणतात, झोप नाहीशी झाली की नुकतीच जागृती आली. अशा या संधी काळात आहे नाही या मनात म्हणजे या कल्पनेत कोणी असावा आणि कोण कुठे आहोत अशी स्थिती असते. थोडा संधी काळ असतो तेव्हा. किंवा भूमीवर घट ठेवला तरी तिला सुकुंभत्व प्राप्त होते आणि तो कुंभ काढून घेतला तरी भूमी कुंभरहित होते. कोणी निकुंभाऐवजी कुंभरहित म्हटलेलं आहे. आणि सकुंभत्व आणि कुंभरहितता हे दोन्ही संबंध भूमीला स्पर्श करत नाहीत, तेव्हा ती भूमी आपल्या जागी चांगली चोख असते. तसं परब्रह्मतत्व हे चोख असतं. फक्त मानसीताईंचं तेवढं सांगायचं राहिलं आहे. आणि त्यांनी पण एक वेगळ्या पद्धतीनं सगळ्याची छान चर्चा केलेली असते.
एक मिनिट. त्या म्हणतात, निद्रा जर नाहीशी झाली तर जागरण उरते, पण मी जागृती आहे असे आत्मभान न स्वीकारता ती जागृती वावरते. हेच असणे किंवा अस्तित्व. किंवा भूमीवर कुंभ ठेवल्याने तिला सकुंभता प्राप्त होते असे म्हटले तर तो दूर नेल्यामुळे अकुंभ होते का? पण कुंभ हे तर मातीचे स्वरूप आहे. ते मिळो किंवा न मिळो तिच्यात काय फरक पडतो? आणि म्हणूनच सकुंभता किंवा अकुंभता अशा दोन्ही अवस्था भूमीच्या अंगाला शिवतच नाही. अशी निस्संग भूमी कशी चोख चांग असते, तसं असते म्हणजे असणे हे अस्तित्व. मूळ चैतन्याचे जे स्वरूप आहे ते अचिंत्य किंवा श्री ज्ञानेश्वरांच्या भाषेत कानडा राजा पंढरीचा. ते स्वयंसिद्ध आहे, पण मनुष्य चैतन्याचाच घडलेला असल्यामुळं माणसांनं निर्माण केलेल्या भाषा, शिक्षण, मनन, वाणी, चिंतन, तत्त्वज्ञान आणि समाज या सगळ्या मानवनिर्मित साधनांच्या चिमटीत चैतन्य पकडता येत नाही. शब्दानं हे ज्ञान शब्दबद्ध होऊ शकत नाही आणि जे होऊ शकतं ते आत्मज्ञान नसतं, ते अज्ञान सापेक्ष ज्ञान असतं. इतर विषय सगळे बोलता येतात, फक्त आत्मज्ञान किंवा आत्मतत्व असं आहे की ज्याच्याबद्दल जे शब्दामध्ये पकडता येत नाही किंवा चिमटीत धरता येत नाही, अशी ह्या आत्मज्ञानाची हे आहे परिस्थिती आहे किंवा एकूण त्याचं स्वरूप आहे. आता ज्ञान आणि अभेद असं म्हणलेलं आहे काहींनी. ज्ञान अभेद खंडन. आपण मागचं जे प्रकरण 3 वाचलेलं होतं, वाचारुण निवृत्ती. पण सगळ्या विश्वामध्ये अभेद रूपानं एक परब्रह्म फक्त व्यापून राहिलेलं आहे आणि तिथं भेदाचा लवलेशही नाही. ज्ञानाज्ञान किंवा ह्या ज्ञान अभेद प्रकरणात काय एकूण लक्षात ठेवायचे की फक्त आत्मज्ञान, आणि ते आपल्याला नीट समजून घ्यायचे. म्हणून आत्ता ज्ञानाचे निमारे, ज्ञान अभेदे वावरे, निद साधुनी जागरे नांदी जे जेवी. आता ही निद्रा ही तर त्यांनी खूपदा तेच सांगितलेलं आहे की निद्रेची निवृत्ती झाल्यावर केवळ जागृतीच वास करते. त्याप्रमाणे अविद्या किंवा अज्ञान निवृत्तीनंतर स्वयंप्रकाश ज्ञानच अभेदाने म्हणजे भेद संबंधरहित सर्वत्र वावरतं. आता त्याची जी उदाहरणं होती ती काही उदाहरणं आपल्याला आठवत असतील. कापूर हे तर ज्ञानदेवांच्या आवडीचं एक हे आहे दृष्टांत, की कापूर जाळण्याच्या निमित्तानं अग्नी हा स्वतःला जाळून घेत असतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा म्हणजेच वृत्ती ज्ञानाचा पूर्ण नाश करण्याच्या निमित्तानं ज्ञानाचाही लोप होऊन जातो. आणि ज्ञानाचा विकास कशासाठी तर नाशासाठी. तेल संपल्यावर दिव्याची ज्योत मोठी होणे हाच त्याचा एक नाश आहे. पाण्याची लाट निर्माण होणे किंवा विजेचा प्रकाश पसरणे या सगळ्याबरोबरच अस्त होत असतो. तैसे पिऊनी अज्ञान तववरी वाढे ज्ञान, जव आपुले निधन निशेष साधे. ज्या वेळेला हे पूर्ण अज्ञान नष्ट होतं, जणू काही त्याचं निधनच होतं, आणि मगच हे ज्ञान साधतं. जैसा वन्नी जया लागे, ते वन्नीची झाली अंगे, दाह्यदाहक विभागे सांडीजे ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया. जैसा वन्नी काष्ट जाळोनिया स्वये जळे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊनी गेले. ऐसे जाणणे विण उरले जाणते जे. म्हणजे न जाणणं म्हणजे अज्ञान आणि जाणणं म्हणजे ज्ञान हे अतीत म्हणजे ज्ञान मात्र राहतं असं मूळ दर्शवलेलं आहे. चंद्राचं मूळ स्वरूप पौर्णिमेला पूर्ण होत नाही किंवा अमावस्येला अपूर्ण राहत नाही, तर ते स्वरूप म्हणजे 17वी कळा हे आपण पाहिलेलं आहे. ही कला स्वरूपानं सदैव चंद्राजवळच राहते. सूर्य कोणत्याही पदार्थानं अधिक प्रकाशवान होत नाही किंवा झाकलाही जात नाही. म्हणून सूर्याला उपमा सूर्याचीच. म्हणून ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे, तैसे नव्हे निर्वाळे ज्ञान मात्र ते. आपल्याला ज्ञान फक्त पक्क लक्षात ठेवायचं की ते काही दुसऱ्या कुठल्या ज्ञानाने उजळत नाही, वृत्ती ज्ञानाने प्रकाशित होत नाही, अज्ञानाने आवृत्त होत नाही किंवा स्वस्वरूप हे ज्ञान मात्र आहे. फक्त ज्ञान, तिथं ज्ञानाचाच प्रकाश आहे.
ते निखळ ज्ञान स्वतः जाणू शकेल का? त्याला जाणून घ्यायची गरजच नाही, ते निखळच आहे, शुद्ध आहे. आत्ता सांगितलं भूमीसारखं, आकाशासारखं. जसा अग्नी आपल्याला जाळील का? आकाश स्वतःच्या ठाई प्रवेश करू शकेल का? स्वतःला स्वतः जसं अग्नी जाळू शकत नाही. आकाशामध्ये आपण खूप गोष्टी, ही सगळे दृष्टांत पाहिलेले आहेत. त्याचा एक धावता फक्त आपण थोडासा अभ्यास करतो. तर आकाश काही स्वतःच्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. चंद्र स्वतःच आपल्याच डोक्यावर चढेल का? ती छान उदाहरणं आहेत सगळी. सुगंध आपला स्वाद घेईल का? त्याप्रमाणे आत्म्याला म्हणजे स्वतःला जाणणं होईल का? आत्म्याला जाणून आपणच आपलं स्वरूप विसरून चाललेलो आहोत आणि म्हणून हा सगळा आटापिटा करायची वेळ आलेली. म्हणजे ह्या गोष्टी जशा शक्य नाहीत, तसं आपल्याला स्वरूप एकदा समजलं किंवा स्वरूप लक्षात आलं, आपण स्वरूपाशी एकरूप झालो, तर या सगळ्या गोष्टी, जसा कापूर जळून गेला की त्याचं काहीच अस्तित्व उरत नाही, तशी आपली अवस्था होईल. पण ह्या गोष्टी काही शक्य नाही आहेत. जाणणेपणा वाचून जे केवळ ज्ञानच आहे, किंवा जसा प्रकाश आहे पण तो अंधार तर नाही, प्रकाशाला प्रकाश तरी का म्हणायचं? तसं आत्मवस्तू आपणास किंवा दुसऱ्यास विषय होत नाही का? भूमी कुंभठेवी जे आत्ता जी सांगितली तेच शेवटच्यानी छान केलेलं आहे. तैस कुंभता अपजे तो नेलिया म्हणजे ते नेविणे, परी दोन्ही हे भाग न शिवती भूमीचे अंग, ते वेळी भूमी तैसे चांग चोखते असणे. म्हणजे पुन्हा शेवट करताना ह्या ओव्यातून छान केलेलं आहे की भूमीवर घट ठेवला काय किंवा भूमीवरनं घट काढून नेला काय? ती मृत्तिका ती तशीच आहे, कारण घट मुळात मृत्तिकेचाच असतो आणि घटाशिवाय भूमी म्हणजे भूमी ही मृत्तिकाच आहे. घट असला काय नसला काय. तसं भूमीवर घट असलात नसला तरी सकुंभ आणि निकुंभ हे काही तिला असे लावावे लागत नाहीत किंवा ते काही त्याला होत नाही. तसं भूमी जशी शुद्ध आहे, शुद्ध स्वरूपानं असते, तसंच आत्म्याचं चोख स्वरूप आहे. आत्म्याला कशाचीही दुसऱ्या कुठल्याही आलंबनाची किंवा दुसऱ्या कशाच्या मदतीची गरज नाही. असं जे मागं मी म्हटलं होतं की एक खूप लोकांनी असा धावता आढावा घेतलेला आहे. त्याच्यातलं आपल्याला काही गोष्टी थोड्याशा स्मरणासाठी पुन्हा एकदा पुनरावृत्ती आपण करत आहोत. अभंग ज्ञानेश्वरीतूनही आपल्याला बऱ्याच गोष्टी कळल्या किंवा संस्कृतही आपण त्यासाठी शिकलो. आपल्या नशिबाने सगळ्या महाराजांनी बऱ्याच जणांची ग्रंथ संपदा आपल्याला उपलब्ध झाली. तसंच गुलाबराव महाराजांनी सुद्धा या प्रकरणाचा एक उपसंहार केलेला आहे, धावता आढावा घेतलेला आहे. म्हणजे ही जी अविद्या आहे, त्या अविद्येचा यथार्थबोध करून देणाऱ्या विद्येनं एकदा अविद्येचा नाश झाला की विद्यारूपानं तीच अविद्या राहते. ती आत्म्याच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे अशी जाणीव उत्पन्न करते. अविद्या ही काही वेगळी कुठली वस्तू नाही आहे. जसा घट आपण बाजूला करतो, घट हा दिसण्याजोगा आहे, तशी अविद्या पण आपल्याजवळ जे आवरण आलेलं आहे, अविद्या मायेचा आहे ना एक काहीतरी ते अभंग किंवा हे, तर तो पसारा सगळा निघून गेला की फक्त विद्याच राहते. तसं नित्य ब्रह्मस्वरूप असणाऱ्या जीवात्म्यानं मी ब्रह्मस्वरूप आहे ही जाणीव वागवणं म्हणजे आपल्या नित्य ब्रह्मस्वरूपाला विसरणे. जीव विसरलाय, आपण म्हणतो ना की जीव आता आपल्या देहामध्ये अडकल्यामुळं मी ब्रह्मस्वरूप आहे तो विसरलेला असतो. आणि मग ही जाणीव सगळी जी भ्रांत जाणीव आहे ही आपल्याला गुरुसेवेनं गळत असते. सगळेजण उपाय हाच सांगतात की तुम्ही गुरुच्या सान्निध्यात राहा, गुरूंच्याकडून हे ज्ञान मिळवा. आत्मज्ञान मिळवण्यासाठी एरागबाळ्याचे कामं नव्हे. आपण कितीही ग्रंथ वाचले, किती हे केलं तरी जे परात्पर गुरु असतात, ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो. आता आपल्याला ज्ञानदेव काही प्रत्यक्षात पुन्हा भेटणार नाही आहे, म्हणून ज्ञानदेवांचे जे ग्रंथ आहेत ते आपण त्यांच्या रूपात त्यांना पाहत असतो. म्हणून तिसऱ्या प्रकरणात सांगितलेलं होतं की गुरुसेवेनं हे सगळं गळून जातं.
मग आता मी ब्रह्म आहे हे ज्ञान वाढत वाढत जाऊन जगाशी शेवटी कसं ऐक्य करतं आणि त्याची ज्ञानाची कशी वाढ होते हे सगळं विवेचन आपण या चौथ्या प्रकरणात पाहिलं. पण तरीसुद्धा आपली भ्रांती एवढी एकदम पटकन संपणार नाही. पण या चौथ्या प्रकरणात ज्ञानेश्वर महाराजांनी ही सगळी दृष्टी देण्याचं काम केलेलं आहे की हळूहळू ज्ञानाची वाढ होते, जगाशी ऐक्य होतं. पण आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं ही ऐक्याची जाणीव बाधक ठरते. कारण आत्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. ही ऐक्याची जाणीव दुसरं काही पूर्वी होतं, आता त्याची निवृत्ती झाली अशी जाणीव करून देत असतं. आणि ज्ञान मात्र स्वरूपाच्या ठिकाणी ते ज्ञान मात्र आहे अशी जाणीव उठणं हे देखील योग्य नाही. म्हणजे जसं आपण सोन्याला सोनं म्हणणं, तरंगाला पाणी म्हणणं, म्हणजे तरंग ही आपल्या दृष्टीनं अज्ञानच असतं ना, ते पाण्याचा अंश आहे हे आपल्याला कळत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहिली. आणि आपलं ज्ञान मात्र स्वरूप असणं किंवा आपणच आपल्या किंवा दुसऱ्या कोणाच्या ज्ञानाचा विषय न होणारे स्वरूप आहोत, शुद्ध आत्मस्वरूपच स्थिती आहे. आपल्या किंवा दुसऱ्या कशाच्याही अस्तित्वाची किंवा कुठल्याही नाहीपणाची किंवा दोहीपणाची म्हणजे द्वंद्वाची जाणीव न होणं म्हणजे आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होणं. आपली किंवा दुसऱ्याची जाणीव नाही अशी वस्तूच राहणं शक्य नाही. म्हणजे आत्मा नाही असं म्हणण्यासारखं झालं किंवा कोणी शंका घेतील, आत्मा नाही असा निर्धार केला की त्या निर्धाराला जाणणारा तोच आत्मा ठरतो. आत्मा आहे नाही ते आहे नाहीचं खूप झालं किंवा शून्यत्वाचाही विचार खूप केला गेला तर आहे नाही हे जाणून तोच शेष राहतो. म्हणजे आत्मस्वरूप केवळ ज्ञानमात्र स्वरूप आहे. आत्मस्वरूप होण्याकरता जीवाला जाणीव नेणीवर रहित व्हायचे, जाणीव स्वरूप होऊन राहिलं पाहिजे. हा या चौथ्या प्रकरणाचा निष्कर्ष आहे असं गुलाबराव महाराज सांगतात. आणि ही स्थिती कशी येते तर ज्ञानेश्वरांनी 18व्या अध्यायात काही ओव्या सांगितल्या, त्याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे की तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणे ही नेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची, तैसे आपुले नेणणे फेडी जे का जाणणे, तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा. आणि शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अस्तिती प्रत्ययो यश्च यश्च नास्तीती वस्तुनी बुद्धरेव गुणावेतो नतु नित्यस्य वस्तुनः. विवेकचूडामणी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आत्मवस्तू आहे नाही या दोन्ही प्रकारच्या प्रत्ययारहित आहे. तिचं ठिकाणी आहे आणि नाही या दोन्ही कल्पना केल्या गेल्या आहेत, पण त्या आहे नाही या कल्पना नाहीशा झाल्या की जीव पूर्णपणे ब्रह्माशी स्वाभाविक ऐक्य पावतो. अजूनही आपल्या मनात जेव्हा संभ्रम असतो की खरंच आत्मतत्व आहे का, खरंच आत्मा आहे का, आहे नाही या काय म्हणू आपण द्वंद्वामध्ये किंवा संशयामध्ये सतत राहत असतो. पण या सगळ्या एकूण ज्ञान प्रकरणातून एवढाच निष्कर्ष काढायचा आहे. एकदा आपण त्याच्याशी आलो आहे, काय म्हणू निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की आत्मा आहे, परमात्मरूप आहे, हे एकदा मानलं की मग आता आपल्याला पुन्हा असे मनामध्ये संशय किंवा विकल्प असे राहू नयेत किंवा तसे राहता कामा नयेत. एवढीच या प्रकरणाची सांगता करूया. आणि ज्ञान अभेद कथन किंवा ज्ञान आणि अज्ञान यातला भेद हा सगळा समजून टाकूया. आणि आता पुढच्या प्रकरणाला काहींनी सच्चिदानंद पदत्रय विवरण असं म्हटलेलं आहे. त्याची नावं वेगवेगळी घेतलेली आहेत, प्रत्येकानं त्याला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. 5वं प्रकरण आपल्याला सुरू करून द्यायचे. हळूहळू आपण आता 5व्या प्रकरणाकडं वाटचाल करूया. नवीन महिना आहे, आज प्रजासत्ताक दिन झालेला आहे. म्हणजे आपल्याला जरा आपणही आता आपल्याला एक हे मिळालेलं आहे, काय म्हणू कसं जगावं, संबंध देशाचा कारभार कसा असावा हे जसं कळलेलं आहे तसं आपलं स्वतःचं एक
अस्तित्व कसं असलं पाहिजे हे आपल्याला हे सगळे ग्रंथ समजावून देत असतात. त्याचा आता आधार घेऊया. आणि जोग महाराजांनी सच्चिदानंद पदत्रय विवरण असं नाव दिलेलं आहे. ह्यांनी पण तसंच म्हणलेलं आहे. वामनराव देशपांडेंनी पण सच्चिदानंद पदत्रय विवरणच म्हटलेलं आहे. प्रत्येकाने जर काही आणि ह्याच्यात बघूया आता, ज्यांनी काय म्हणूया त्यांनी प्रकरणं केलेलीच नाही. त्यांनी अखंड एकच अनुभवामृत असं हे घेतलेलं आहे. आता पुढच्या प्रकरणात आपल्याला काय पाहायचं आहे ते थोडंसं आपण जावं घेऊया. 6वं त्यांनी सच्चिदानंद पदत्रय विवरण हेच आहे. तर हे 3 पद सच्चित आनंद हे 3 पद आहेत म्हणून त्याला पदत्रय म्हणलेलं आहे. ते सुद्धा आता त्यांनी छान बरं का 30 उदाहरणं घेतलेली आहेत. काल परवा प्रवासात म्हणलं जरा थोडासा त्याचा अभ्यास करू, वाचन करूया. तर आपण नेहमी म्हणतो सच्चिदानंद सच्चिदानंद, तर ते सच्चित आनंद म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असे एक त्या ह्याचं वर्णन केलं जातं. आणि श्रीकृष्णाच्याच एका अच्युताष्टक किंवा कुठलं तरी आहे त्याच्यामध्ये त्याचं छान अशी सुरुवातच केलेली आहे. ते मी ठरवलं होतं आपण तेच स्तोत्र आधी म्हणूयात म्हणून. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम गोष्ठ प्रांगण रिंगणलोलमनायासं परमायासं माया कल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं. शंकराचार्यांनी श्री गोविंदाष्टक म्हणून रचलेलं आहे आणि त्याची सुरुवातच ही केली जी आत्ता हे प्रकरण आहे. सच्चिदानंद म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य आणि सच्चित आनंद आनंद स्वरूप. त्यांनी तर एक प्रकरणच केलेलं आहे आनंदमयाधिकरण नावाचं. शंकराचार्यांनी जे म्हणजे ब्रह्मसूत्र जी लिहिलेली आहेत तर त्या ब्रह्मसूत्रावरचं जेव्हा भाष्य केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते एक आनंदमयाधिकरण म्हणून रचलेलं आहे की आहे. तर अंतिम सत्य म्हणून सुद्धा गोविंदाचं म्हणजे आपल्याला सोपं काय आहे हो, ते परब्रह्म समजण्यापेक्षा कुठल्या तरी सगुण रूपातलं तत्व आपल्याला पटकन समजतं आणि हा गोविंदा म्हणून आपल्याला कळतो. म्हणून तर आपण म्हणतो नेहमी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अशी त्याची स्वरूप सगुणातली जेवढी गीतं आहेत, अभंग आहेत किंवा भक्तिगीतं आहेत ती म्हणता म्हणता आपण त्याच्यात तल्लीन होतो आणि मग सगुणातून आपण निर्गुणात कधी जातो हे आपल्याला कळत नाही. तर गोविंदाचं वर्णन हे पहिलं सगुण वर्णन असतं, त्यांच्या अवतार चरित्राचं वर्णन असतं आणि ह्या दोहोंचा समन्वय या एका स्तोत्रात शंकराचार्यांनी घातलेलं आहे. आणि म्हणून जे आत्ता मी म्हणलं तेव्हा सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम. तर हे ज्ञान कसं आहे, सत्य आहे, ज्ञान आहे, अनंत आहे म्हणजे हे तत्त्व कसं आहे, नित्य आहे. असं निर्गुण गोविंदाचं स्वरूप पहिल्या ओळीत सांगितलेलं आहे, पहिल्या ओळीत. आणि दुसऱ्यामध्ये मग गोकुळात रांगणारा, रिंगण घालणारा, चपळाई करणारा असं मोहक सगुण रूपात सांगितलेलं आहे. कारण सगुण निर्गुण येतू गोविंदुरे किंवा आपण या प्रकरणाच्यामध्ये पाहिलं निराकार साकार येतू गोविंदुरे म्हणजे शेवटी ती दोन्ही एकच रूप आहेत. आपल्या सोयीसाठी आपण सगुण रूप पहिल्यांदा स्वीकारतो आणि सगुण रूप हे जास्त मोहक असतं. क्लेशोधिकतर असते श्याम अव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता ही गतीर दुःखं देहवद्भिरवाप्यते. तर अव्यक्ताची उपासना करणं हे अवघड आहे. हे 12व्या अध्याय ते भगवंतांनी सांगितलेले. आणि म्हणून मग सगुणाची सोपी असते, काहीतरी आलंबन असतं, काहीतरी समोर दिसत असतं.
आणि मग त्याचा आधार घेऊन आपण हळूहळू हळूहळू निर्गुणाकडे किंवा निराकाराकडे जाऊ शकतो. आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं माणसाला सगुण रूप हे सोपं पडतं. म्हणजे वर्णन करायलाही स्तोत्र छान सोपं असतं, आनंद निर्माण करणारं असतं. आणि त्या गोविंदाला पाहण्यासाठी दूर जायला नको, तर आपल्याच हृदयामध्ये तो गोविंद आहे किंवा ते परमात्मा रूप आहे. परमानंद रूपी गोविंद हा आपल्या अंतःकरणातच आपल्याला भेटेल. आणि म्हणून शेवटी सांगतात, शेवटचंच त्यातली ओवी फार मोठं स्तोत्र छान रचलेलं आहे. कधीतरी एक 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 त्यातलं कडवं घेत राहू आपण. परमानंदामृतम अंतस्थम गोविंदम ससमभ्येती. म्हणजे जो परमानंद आहे तो त्याचं जे अंतिम हे तत्व आहे किंवा अंतिम त्याचा ठिकाणा जो आहे, तर त्या गोविंदापर्यंत आपण पोहोचू शकतो, मनुष्य पोहोचू शकतो, अशी त्यांनी शेवट केलेलं आहे. गोविंदम गोविंदांघ्री सरोज ध्यान सुधाजल धौत समस्ता गोविंदम परमानंदामृत मंतस्थम समभ्येती. समभ्येती म्हणजे तिथे पोचतो. त्या ठिकाणी आपण काय म्हणूया, सगुणाची उपासना करता करता या निर्गुणापर्यंत पोचायचे आहे ना. निर्गुणाच्या संग बडी, निर्गुणाच्या संग कस गुणाच्या संग दरीला जो आवडी तेणी देशोधडी आपण प्रिया असं काहीतरी तेणे गेले देशोधडी. ते एकदम आठवायला लागलं मला. आपण उद्यापासून आता ह्या प्रकरणाला सुरुवात करूया. सच्चिदानंद पदत्रय विवरण म्हणजे सत्य ज्ञान अनंत ब्रह्म, अर्थात ब्रह्म हे सत्यस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, अनंत आहे म्हणजे सच्चित आनंद आणि अद्वय, जिथं द्वैत नाही द्वय नाही, याला वेदोपनिषदात ब्रह्म म्हटलेलं आहे आणि आत्माही म्हटलेला आहे. तर या सच्चिदानंदाद्वय म्हणजे भेदरहित परमात्मा स्वरूप हे आता समजून घ्यायचे. जसं कनक हे आता त्याची सुरुवातच फार सुंदर दृष्टांतांनी आहे. एक फक्त पहिली ओवी आज वाचून ठेवूया. सत्ता प्रकाश सुख या तिही ती उणे लेख, जैसे विखपणाचे विखा नाही. एक वेगळे दृष्टांत घेतलेले आहेत. विषाचाच दृष्टांत पहिल्यांदा त्यांनी घेतलेला आहे की सत्ता प्रकाश सुख. आता हे सत्तेचा जो प्रकाश आहे, सच्चित आनंदपैकी सत म्हणजे सत्ता, तर त्याच्या प्रकाशाचं सुख या तिही ती उणे लेख. तर त्या ठिकाणी काय उणं आहे ते परमात्म्याचं वर्णन करताना सच्चित आनंद या अवस्थेचा वेध घ्यायचा आहे. पण जैसे विखपणाचे विख, मला जरा विशेष वाटलं की पहिलीच ओवी विखपणाचे विषाला विषपणाने युक्त आहे असं सांगायची गरज नसते. असा एक सुरुवातीलाच महत्त्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. तर सुरुवात आपण प्रारंभ केलेला आहे आजच्या दिवसाच्या मुहूर्तावर. आज सोमवार पण आहे. सच्चिदानंद आपण सगळ्याच देवतांना उद्देशून म्हणत असतो. शंकराचं स्वरूपही सगळ्यांना आवडतं, मोहक पण आहे. शंकर भोळा आहे. त्या दिवशीच्या निरूपणात सांगितलं होतं मी की 2 कथांमध्ये शंकरांनी थोड्याशा आपण काय म्हणायची सेवा केली, भक्ती केली की लगेच प्रसन्न होऊन तो आपल्याला हवंय ते देत असतो. तसं आता या 5व्या प्रकरणाला प्रारंभ झाला आहे आणि आत्मा हा ज्ञानातीत आहे हे आपण 4थ्या प्रकरणात पाहिलं. आता या प्रकरणात ती वस्तू सच्चिदानंद स्वरूप आहे असं पाहायचं आहे. थांबूया. कुणाला काही बोलायचं असेल आजच्या दिवसासाठी, सांगायचं असेल तर सांगा, नाही तर थांबूया. आता आवाज आला की नाही? सगळे शांत आहेत? ऐकू आलं ना सगळ्यांना व्यवस्थित? हा, ते सुरुवातीला मी तेच लक्षात नाही आलं, दार बंद असतं ना आणि मग ती खिडकी उघडल्यावर ऐकू आलं. हा, सातारला आली आहे, सातारला. अच्छा.
हां, आता इकडे हे दासबोधाचे वगैरे पण हे आहेत ना, परळी सज्जनगड. आज 8 दिवसा, आज अच्छा. नाही, आज रविवार आहे, आपलं सोमवार आहे, काल 8 दिवसा. तो एक चांगला हे असतो उद्वारचनाचा अनुभव, तो घ्यायला मिळावा अशी इच्छा आहे, म्हणून आलो आहे आम्ही आता. खरं म्हणजे 9 दिवस, मागच्या वर्षी 9 दिवस राहायचं ठरवून आले होते, पण यावर्षी मला ते जमणार नाही. थोडे दिवस, 1-2 दिवस कवीनं जायचं. मिरजची दिंडी मगाशी ज्या त्या अनघाताईंनी हे केलं ना, तर त्या सगळ्या दिंडीबरोबर येत असतात. आता ती निघाल दिंडी उद्यापासून आणि 1 तारखेला इथे सातारला येते. मग त्या दिंडीचंही दर्शन होतं आणि 2 तारखेला त्या मिरजच्या दिंडीचा, म्हणजे वेणा स्वामींच्या मठाचा पहिला मान आहे. पहिलं कीर्तन हे त्या महाराजांचं असतं. पहिल्या दिवशी दासबोधाचा हे सुरू होतो ना उत्सव, तेव्हा तेवढं मिळावं अशी इच्छा आहे. आणि मग त्यांच्याबरोबर पुन्हा खाली यायचं. आपल्यापैकी बरेच जण चांगले साधक आहेत. त्या मनीषाताई वगैरे प्रत्यक्षात आत्ता ह्या ग्रुपवर नसतात, पण बाहेरून ऐकतात, म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी होतात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर. त्या इदम उपकर्तूतलं एकच कडवं घेतलं गेलं माझ्या हातून.